चालू तो हां मग येते जास्त कुठली ना पूर्ण आले का वजन आमचं भाऊ इथे आरती करते पाच पूर्ण माझ्याकडे पण पटकन आता नीट बघा त्यांच्या मानेमध्ये इथं C4-C5-6 मध्ये गॅप आहे मानेमध्ये 5व्या आणि 6व्या म्हणतात. आता ह्या ठिकाणी गॅप पडून यांना कमीत कमी 5 ते 8 वर्ष झालं. म्हणजे याच्या आधी यांना मानेमध्ये चमक भरणं उपसवन भरणं असं व्हायचं. पण आता काय झालं याच्यातलं कार्टिलेज असतं गाठी असते ती आता फाटून बाहेर घसली गेली. आता जसं जसं कार्टिलेज बाहेर येईल तसं इथून ब्लड सर्क्युलेशन मानेला डोक्याला छातीला पाठीला शोल्डरला या 4 किंवा 5 बोटांना ती नसतं निघत. म्हणून मानेपासून डावा हात दुखणं जड पडणार रग लागणार कळ लागणार मग यानं हो की नाही. या हाताने जड काम केलं जड वजन उचललं हात दुखणार सुजणार बधीर मांडणं मग यानं असं त्यालाच सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतात. याचा सर्वायकल स्पाईनचा MRI केला त्याची स्पष्ट दिसतं. त्याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल. आता हा जो प्रकार आहे हा वाढतो उशा दोन घेणं मान मोडणं डोक्या वजन घेणं या कुशीवर जास्त झोपणे हाताला झटका बसणं हात खाली बसणं याच्याने हा प्रकार वाढत जातो. याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या औषध खाल्ल्या जर गोळ्या औषध बरा होत नाही एक हा पर्याय सेटिंग नाही तो दुसरा पर्याय जास्त जर थर्ड स्टेटिंग केलं तर ऑपरेशन केलं जातं. त्याची काही गरज नाही एवढं जास्त त्याला फक्त सांगितलं तेवढी प्रोसेस पूर्ण करून क्लिअर करायचं ओके. फक्त याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात 10 दिवस येणं गरजेचं आहे. तेव्हा मनका जागेवर जाऊन गादी लेवलला येऊन नसतं पुढची 3 ते 6 महिने नियम 2-2 उशा घेणं मान मोडणं या कुशीवर झोपणं किंवा या हाताने वजन उचलणं हे बी काम करणं बंद तेव्हा कमी करणं. जर तुम्ही ट्रीटमेंट घेऊन पण पुढं लिमिटपेक्षा जास्त हेवी काम केलं वजन उचललं यांना परत त्रास होणार ते लक्षात ठेवायचं. एकदम माझ्याकडे गोळ्या चालू होत्या याच्यावर नाही ते चालू होतं तेव्हा नंतर बंदच व्यवस्थित झालं. इंजेक्शन दिलं ते पण नेमकं काय झालंय हे जे मी सांगितलं आपण सांगितलं पण नाही सांगितलं. उठा पाय दोन सरळ दुकान थोडे पण घाबरू नका डोकं तिकडे नाही त्याचा मान डावा आता झालं का मोबाईल पाहतो मान डावा आता हात पुढे ठेव एवढं
आहे